पुढचा क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x मायनस cot x होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. तर ह्याला काय काय माहित पाहिजे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय नेचर दिसाले मला, इथं दिसाले मला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. कसं असते a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर मायनस 2ab. म्हणजे यातला a हा झाला, यातला b हा झाला, दोघांच्या मध्ये मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. पहिली स्टेप काय निघली बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन tan चा स्क्वेअर, tan चा स्क्वेअर x प्लस b चा स्क्वेअर सॉरी cot स्क्वेअर x मायनस पुढची टर्म काय घेतली 2ab 2 इंटू a tan x. tan x ला मी कसं लिहू शकतो, tan x ला मी असं लिहू शकतो कसं 1 बाय cot. का लिहायचं बघा, या 2 इंटू a आहे ना, 2 इंटू a ला मी असं लिहितो 1 बाय cot. असं का लिहालोय, तर पुढं a इंटू b पण आहे. b कोण आहे, b cot x आहे. तुम्ही हवं तर cot ला असं लिहू शकताय, cot इज इक्वल टू 1 बाय tan लिहू शकताय. मग tan ला tan ठेवायचा, cot बदलायला तुमची मर्जी. तुम्ही एकतर cot ला tan करा किंवा tan ला cot करा 2 इंटू ab च्या ठिकाणी. कारण काय होईल, तसे कॅन्सल होईल. ठीक आहे. त्या पूर्ण ब्रॅकेटचं काय आहे बाहेर dx आहे. ठीक. आता आणि काय माहित असते, आणि काय माहित पाहिजे, तर बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं बघा, tan स्क्वेअर x राहिलं, cot स्क्वेअर x राहिलं, -2 राहिले. ठीक आहे. आता मी इथं थोडंसं बघा, इथं काहीतरी ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक शाळेमधले फॉर्म्युले दाखवतो तुम्हाला. 1 प्लस tan स्क्वेअर काय असते, 1 प्लस tan स्क्वेअर तर असते sec स्क्वेअर x. इथं काय दिसाले मला, इथं दिसाले tan स्क्वेअर x. याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकतो का आपण, नाही. मी काय करतो, 1 प्लस tan स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज करून tan स्क्वेअर सिंगल करतो, एकटं करतो. म्हणजे हे 1 तिकडे गेला काय होणार बघा, sec स्क्वेअर x जिथे x आहे, कुठला पण अँगल आहे डझंट मॅटर, 1 तिकडे गेल्यानंतर -1. म्हणजे मला tan स्क्वेअर ज्या ठिकाणी दिसणार त्या सगळ्या ठिकाणी मी sec स्क्वेअर -1 करणार. ठीक. अजून एक लागलीस, अजून एक तुम्हाला माहिती आहे 1 प्लस cot स्क्वेअर काय असते, cosec स्क्वेअर असते. इथं बघा, इथं सिंगल अंडरलाईन बघा cot स्क्वेअर. इव्हन cot स्क्वेअरचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकत नाही. मग मी काय करतो, cot स्क्वेअरला ट्रान्सफॉर्म करतो cosec स्क्वेअर आणि हे 1 तिकडे गेल्यावर -1. म्हणजे मला याचा यूज करायचा. म्हणजे एक एक फॉर्म्युला बघा. पहिला हा फॉर्म्युला बघा, कुठं वापरणार मी, इथं वापरणार. काय झालं बघा, हे सॉरी इथे काय येणार, इथे येणार sec स्क्वेअर x -1. कुठला यूज केला, हा यूज केला हा. आणि पुढचं काय बघा, पुढे प्लस मध्येच असल्यामुळे ब्रॅकेट टाकायची गरज नाही, फक्त सिंगल अंडरलाईन बघा, cot स्क्वेअर x सिंगल अंडरलाईन, cot स्क्वेअर x च्या ठिकाणी काय करणार, हा वापरणार. काय तू काय बघा, cosec स्क्वेअर x आणि पुढे -1 आहे. आणि पुढे कोण आहे बघा, मायनसच्या पुढे -2 आहे. ही टर्म लिहायची राहिली फक्त -2. ठीक. बाकी सगळं केलेलं आहे dx. ठीक आहे. आता बघा, हे -1, हे -1, हे -1, -2 आणि हे -2 काय झालं, -4. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ, हा इथं बघा मी ते लिहितो पहिल्यांदा आणि मग डायरेक्ट आन्सर काढतो. sec स्क्वेअर x, ठीक आहे, प्लस cosec स्क्वेअर x -1, -2, -4. ठीक आहे. आता तुम्हाला काही गोष्टी बेसिक माहित पाहिजेत. जर का फॉर्म्युले पार्ट नसेल तर प्रॉब्लेम येईल. ऍटलिस्ट तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. जसं की बघा, मला सांगा tan चा डेरिव्हेटिव्ह काय असते, डेरिव्हेटिव्ह काय असते, sec स्क्वेअर x. जर का tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर असेल तर sec स्क्वेअरचं tan काय असणार आहे, इंटिग्रेशन. sec स्क्वेअरचं काय असणार आहे, इंटिग्रेशन tan असणार आहे. बघा इथं tan चा sec स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह, तर sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्हचे सगळे उलटे फॉर्म्युले इंटिग्रेशनसाठी अप्लाय होतं. sec स्क्वेअर तर इथं आहे, तिथं काय होणार बघा, इथं तिथं काय होणार tan, अँगल काय x प्लस. असंच तुम्हाला काय माहित पाहिजे, cotचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेटिव्ह cotचा मायनस cosec स्क्वेअर x. याचा अर्थ जर का कुठे तुम्हाला cosec मिळालं तर cosecचा इंटिग्रेशन काय असणार आहे, cot असणार आहे. फक्त हा मायनस आहे ना, हा मायनस इथं शिफ्ट करायचा, कारण तो -1 इकडे आला, 1 ला -1 आपण शिफ्ट करू शकतोय. जर का हा -1 तिकडे आला, तिथं प्लस होणार, म्हणजेच प्लस cosec स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cot, प्लस cosec x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन. हे बघा, मायनस cotचं डेरिव्हेटिव्ह प्लस cosec आहे, तर प्लस cosecचं इंटिग्रेशन हे मायनस फक्त तिकडे घेतले. ठीक आहे. हा, तर काय होणार, हे बघा इथं होणार प्लस नाही, इथं होणार मायनस. ठीक. मायनस cot x आणि हा 4 जर का बाहेर घातला आणि इंटिग्रेशन त्या टर्मला दिलं, 4 जर का बाहेर गेला तर 4च्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 असते.
वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय असते, एक्स असताना एक्सच असते, विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना म्हणजे ते एक्स आलं आणि बाहेरचा 4 मल्टिप्लाय केलेला आणि प्लस सी. दॅट्स इट. दिस इज आवर फायनल आन्सर.